लॉग इन करायचं आपल्या सर्वांना माहिती आहे। त्यानुसार महाराष्ट्र स्टेट टाकून गो बटनावर क्लिक करून आपला यूजर आय डी पास आय डी जो सेव्ह आहे तो टाकून लॉग इन करून घ्यायचं। कॅप्चा टाकायचा। लॉग इन केल्यानंतर सन 2025-26 निवडायचं। क्लोज बटनावर टिक करायचे आणि ह्या ठिकाणी वरती जिथे बाण आहे त्या ठिकाणी स्टुडंट्स मुवमेंट्स अँड प्रोग्रेशनमध्ये जायचं। प्रोग्रेस ॲक्टिव्हवर क्लिक करायचं आणि गो म्हणायचं। गो म्हटल्यानंतर आपला ज्या क्लासला आपल्याला प्रमोट करायचं आहे ती इयत्ता व डिव्हिजन काढायची। गो म्हटल्यानंतर आपल्यासमोर स्टुडंट लिस्ट ओपन होईल। त्यातलं आर्यन राजेश मोरे दुसऱ्या स्क्रीनवर लगोलग आपल्याकडं जो रेकॉर्ड आहे विद्यार्थ्याचे टक्के आणि दिवस हे आपल्याला भरायचे आहे। तर ते प्रमोट पास विथ एक्झामिनेशन त्याचे टक्के टाकायचे आहे जे काही आहे ते आणि त्याचे नंबर ऑफ डेज स्कूलमध्ये तो किती डेज हजर होता आणि स्टडिंग इन सेम स्कूल जर आपल्याला माहिती असेल तो शाळा सोडणार आहे तर स्टडिंग विथ लेफ्ट स्कूल करायचं आणि अपडेट म्हणायचं। फायनलाइज या बटनावर कुणीही क्लिक करायचं नाही, फक्त अपडेटच स्टुडंट करायचे आहे। फक्त इयत्ता 10वी व 12वीच्या शिक्षकांनी लेफ्ट स्कूल विथ TC विदाऊट TC या बटनावर क्लिक करायचं आहे इयत्ता 10वी व 12वीच्या शिक्षकांनी। बाकी 5वी ते 8वी व 9वी या सर्वांनी आणि 11वी या सर्वांनी आत्ता जसं मी सांगितलं प्रमोटेड पास विथ एक्झामिनेशन पर्सेंटेज नंबर ऑफ डेज टाकायचं आणि स्टडिंग इन सेम स्कूल जर स्कूल सुटली असेल सोडली असेल तरच तिथं लेफ्ट स्कूल येईल आणि ज्याची जी डिव्हिजन आहे तीच टाकून अपडेट करायचं आहे। मी पुन्हा एकदा सांगते अपडेटवरच क्लिक करायचं। फायनलाइज बटन जे लास्टला येतं त्यावर क्लिक करायचं नाही जोपर्यंत तुमचे सर्व होत नाही तोपर्यंत। ओके।